सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। हे बघा श्रीशा अजून पावडरचीच आंघोळ करायची, समृद्धीला पाणी घातले आंघोळ करायला। आज पळती तिकडे, माझं काम चाललंय तर काय काम बी करून द्या ना, कायच करून द्या, पळती लगेच तिकडे रांग तर पळती या। आज आपल्या श्रीशाला 8 महिने पूर्ण झालेत। आजपासून उद्यापासून तिला 9वा महिना लागलाय ना बघा। आता पूर्ण चांगली रांगती, तर आज तिचा 8 महिन्याचा आज फोटोशूट करायचंय, तर बघू संध्याकाळी करणार आहे। आता नाही करणार आहे, बाकीचं काम आवरलं वगैरे घरातलं की सगळं है ना बघा। संध्याकाळी मी करते थीम, कारण दिवसभर विचार करायचा काय करू, मग असं काहीतरी छानपैकी थीम सुचती। चालली आहे का, बघितली का लगेच निघती या, चालली निघाली। हा बघा, आता फक्त त्याची गंमतच बघा। बघितलं तिला इकडे घेते, दीदी बोलती, दीदीला खवायला जा ती बघा। आणि तुम्हाला दाखवते, थांबा 1 मिनिट। कालच पसारा ठेवला, कालच बघितलं का शिसाने कसं केलं या, लगेच सगळा पसारा आवरून टाक, त्याचं हे करून टाकते या, काय शिवत नाही त्याचं, नुसतं पसारा ठेवलेला कसा केलाय बघितलं का तुम्ही। आता लय ताप द्यायला लागली या श्रीशा, बघा बघती कशी। चला तिला आंघोळ घालायची मला। अजून नाश्ता बनवायचा आहे। नाश्त्यामध्ये काय बनवणार आहे, तुकडा बनवणार आहे, आपल्या भाकरीचे तुकडे बनवणार। भाकरी म्हणजे हे केले, ते शिल्लक भाकरी होत्या, मग त्याच्यामुळे हे करण्यापेक्षा आपलं तुकडं बनवावं होतं। ह्याचं बी चांगलं होतं, पण आज जरा सुक्क म्हणजे हे बनवा म्हणलं होतं, लय सुक्क बी खावं वाटत नाही, मग म्हणलं थोडं तुकडं बनवावं त्यासाठी। मग भाकरी थोडं होत्या, ती 2 भिजायला घातल्या होत्या, त्याचं तुकडं काढायचं, कांदा वगैरे चिरून कोथिंबीर वगैरे टाकून तुकडं करायचं। इथं बघा श्रीशाला पाणी गरम करायला ठेवलं आहे आंघोळ करण्यासाठी। इकडं भाजी आहे आणि भाकरी केलेली आहे, पण शिळी भाकरी होती, त्याचं म्हणलं तुकडं करावं होतं, टाकून तर ती वाटतंय का। ते तुम्हाला रात्री मी दाखवलं होतं, फुटायला टाकते थोडंसं। पप्पाला ते बाजार आणला होता, गवारची शेंग, आणि त्यांना खायला पण आणलं होतं कलिंगड आणि द्राक्ष वगैरे, आणि फरसाण बी आणलाय। तर चला मी माझं बाकीचं काम आवरून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते। मला तिला आंघोळ पण घालायची, तो समृद्धी हाक मारायला लागली, तिकडे गेली असेल। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। हे बघा, आपल्याला करायच्यात उडदाच्या डाळीचे पापड। त्यासाठी डाळ नीट करून आणली, डाळ नीट केली उडदाची। आता दळायला जायचं आहे मला, दळून ठेवून येते। डाळ कशी किलो आहे बघा, 160 रुपये किलो आहे डाळ उडदाची। तर म्हटलं दळून आणा पापड, म्हणजे पापड म्हणते, डाळ दळून आणावी, पापड करायला होतील। इथला पसारा आवरला बघा सगळा, आज इकडचं सगळं व्यवस्थित केलं, हे रटनाटकं ठेवून टाकलं। आणि बघा श्रीशा लागली घ्यायला, घेतला कागद बघा, आणि इकडे समृद्धी बसली आहे, आणि त्या श्रीशा काय करते बाय। श्रीशा काय करते, काय करते तू बाई, दे मला बघा, आता दे मला, द्या। तर चला मला डाळ ठेवायची होती नीट वगैरे की, बघा श्रीशा कशी द्राक्ष खाती आहे ना बाळा, पप्पाने आणली होती, बघू थोडी थोडी खा, गुतल नड्यात। तिला द्राक्षी कलिंगड खूप आवडतं खायला, खाणार बाळा, बघ कशी खाते, बघा बघा आहे का हां तिला आताचे 2 दात आले, ते दुसरा अजून यायला लागलाय, छोटाच आहे, आता शिकायला लागलाय। तर बघ कशी खाते द्राक्षी। तर चला मी माझं बाकीचं काम आवरते, मग तुमच्यासोबत बोलते।
डाळ नीट करून झाली. आता डाळ ठेवून येते. इतकं उकडतंय लाईट गेलती आताच लाईट आली हो का. लय उकडते घरात दमच निघत नाही. गरमी नुसते हैराणच करून जाते. तर चला मी येते डाळ ठेवून आणि मग तुझ्यासोबत बोलते. कारण मला अजून बाकीचं बी काम आहे. फरशी वगैरे पुसायची. आता दुपार झाली तर ती येतील ना. मग नाश्ता वगैरे बनवायचा आहे. शिरसा पण बघायचं तिला काय थोडं खाऊ करायला लागल. तिचं आज 8 मंथचं बर्थडे डेकोरेशन म्हणजे 8 मंथचा फोटो काढायचा तिचं. तर मग त्याला डेकोरेशन बी करायचं आहे. काय करावं ते चांगलं होती मध्ये येऊन ते बघ शिशू. काय म्हणती दादा? दादा दादा कुठे आहे? दादा बघा तिला ही पाहिजे डाळ. चला दरवाजा उघडा जाईये. लाईट गेली पण दरवाजा उघडा केला होता. तर चला मी आता ठेवून येते दळायला. आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? बाकाची डान्स करते. नाच रे बा. इथं बसून नाचा. आपला तुम्हाला आजचा शिशाचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. शिशा बाय कर. बाय कर ग बाय. हो का लाईट गेली.